तुम्हारे साथ है। नहीं आगे जा रहे हैं इसलिए सर्वेक्षण झालं आमच्या काँग्रेस पक्षाच्या प्रकोष्ठामध्ये सुद्धा ती भूमिका होती। त्याचबरोबर संसदेमध्ये सुद्धा आदरणीय जननायक राहुल गांधीजींनी ही भूमिका सातत्याने मांडली। ज्यावेळी अर्थसंकल्पावर त्यांनी भाषण केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी किती SC ST पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सुद्धा आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही सुद्धा भूमिका मांडली। प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मांडली। आणि ज्यावेळेला एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की तुमची भूमिका काय आरक्षणाबद्दल आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण झालं पाहिजे आणि न्यायाची भूमिका आम्ही मांडत आहोत असं सांगितलं। पण त्या भूमिकेला विपर्यास करून खोटं बोलण्याची जी भाजपाची सातत्याची सवय आहे ती खोटं बोलण्याचं काम भाजप करत आहे। आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय बघितलं तर आता जननायक राहुल गांधीजी यांना जीवे मारण्याची धमकी काही लोकांनी दिलेली आहे। जीवे मारण्याची धमकी दिली आणि ते पण भाजपाच्या माजी आमदाराच्या माध्यमातून ती धमकी देण्याचं काम झालेलं आहे। जसं तुमच्या दादीला उडवलं तसं तुम्हाला उडवू ही भाषा करण्याची झाली। आदरणीय राहुल गांधीजी हे संसदेमधले विपक्षाचे नेता आहेत आणि सातत्याने ते भूमिका मांडत असतात आणि अशा वेळेला एका धमकी देण्याचं काम भाजपच्या आमदाराच्या वतीने होत असताना केंद्रीय गृहमंत्री चूप आहेत, देशाचे पंतप्रधान गप्प बसलेले आहेत आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की तेजेंद्र सिंग बारवा यांना त्या ठिकाणी त्वरित अटक व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी। भाजपची या संदर्भामधली भूमिका काय अशा तऱ्हेने धमकावण्याचं काम भाजप सातत्याने करत असेल तर त्याच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही सांगत आहोत की जननायक राहुल गांधी यांना जर कोणी जेल मिळण्याची धमकी दिली तर त्यांना त्या ठिकाणी अटक आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढण्याचं काम करणार। परंतु संकेत बावनकुळेवरती FIR नाही परंतु राहुल गांधींच्या एका विधानावरती संपूर्ण महायुती जी आहे ती आक्रमक झालेली आहे। नाही तेच तर संकेत बावनकुळेची गाडी आहे स्वतः वडिलांनी मान्य केलेलं आहे। त्या गाडीच्याकडून ऍक्सिडेंट झालाय त्याचं CCTV फुटेज आलेलं आहे पण दुर्दैवाने अजूनही संकेत बावनकुळेवर कुठल्याही तऱ्हेचे FIR ची मध्ये जे नोंद नाही त्याच्यावर कारवाई नाही। जेव्हा की त्याने त्या दिवशी ड्रिंक घेतलं याचे पुरावे पण झालेले आहेत, त्या गाडीमध्ये कोण बसले हे सुद्धा सादर झालेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट आहे आणि जे राहुल गांधींच्या बद्दल ते करतायत ते कुठल्या आधारावर करतायत? ज्या वेळेला राहुल गांधीजीने ज्या वेळेला भूमिका मांडली ती नेहमी जातीनिहाय जनगणनेची मांडली, 50% वर आरक्षण गेले पाहिजे ती भूमिका मांडली, मनोफेस्टोमध्ये ती भूमिका मांडली। भाजपाला खोटं बोलायचं ही सवय लागलेली आहे आणि ते जे आपले जे तारे तोडतात त्यांना मला सांगायचं की राहुल गांधीजींनी काय सांगितलं, जोपर्यंत न्यायाची भूमिका होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या देशाचं आरक्षण ठेवलं गेलं पाहिजे ही भूमिका राहुलजींनी मांडली। त्याच्यामध्ये काय मला वाटतं की भाजपाने स्वतःचे मुद्दे लपवण्यासाठी आज त्यांचं जे फेलियर आहे होम मिनिस्टरांचं असेल, देशाचे प्राईम मिनिस्टर असेल, यांचं अपयश झाकण्यासाठी हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। हा केविलवाना प्रयत्न आहे संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी, हा केविलवाना प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास जो चुकीचा सांगितलाय तो झाकण्यासाठी आणि त्यांच्या आमदारांनी बोललेल्या आणि वागलेल्या कृत्याला झाकण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे। पण जनता जाणते आदरणीय राहुल गांधीजी हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन भारत जोडण्याचं काम करतात आणि 50%च्या वर आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका मांडतात आणि जनगणनेची मागणी आणि ST SC OBC आणि पिछड्या वर्गांना प्रतिनिधी देण्याची मागणी कोण करतात तर आदरणीय राहुल गांधी करतात। भाजपातून काढलं जात नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन असंच चालू राहणार। पंकजाताई बोलले की राहुल गांधी यांनी सभेचा अपमान केला आहे। पंकजाताई ना सांगणे माझं पहिलं तर जाऊन त्यांनी आपल्या पक्षामधल्या लोकांना विचारावं ते संविधान मानतात का, ते SC OBC ने मानतात का, या देशाच्या न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे का? खरं तर आता खरं काढलं तर भागवतांचं स्टेटमेंट काय हे आम्हाला काढायला लावू नका। आम्हाला माहिती आहे की मोदीजींची आणि शहाजींची भूमिका सातत्याने कशी राहिलेली आहे। देशाच्या संविधानामध्ये मानणार असते तर त्यांनी पहिला नितेश राणेचा केला असता। नितेश राणेचे एवढे स्टेटमेंट येतात, पंकजा का नाही बोलत आहेत? पंकजा मुंडेने त्या मुद्द्यावर बोलावं ना, पंकजा मुंडेने संकेत बावनकुळेवर बोलावं, पंकजा मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही पडला, आमचा स्वाभिमान पडला त्याच्याबद्दल बोलावं। जे आता कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले
त्याच्याबद्दल पंकजा मुंडेने बोलावं. का नाही बदनापूर बद्दल बोलत, का नाही पूजा चव्हाण बद्दल बोलत पंकजा मुंडे, त्याच्याबद्दलही बोलावं त्यांनी. कार्यक्रमावरती भाजपच्या लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. मी ऐकली, आशिष शेलारांची पण बाईट ऐकली आणि मी सगळ्यांच्या तिघा जगांच्या बाईट ऐकल्या. खरं तर या देशामध्ये समता, बंधुता, न्याय राहिला पाहिजे.